नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पिंपळनेर येथील कैलासवासी नानासाहेब साहेबराव पंडित पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी कुंकू तसेच खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धेमध्ये शीतल भांबरे या पैठणीच्या मानकरी ठरल्या, तर भाग्यश्री कासार या उपविजेत्या ठरल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षिका आणि कवयित्री ललिता जाधव होत्या। प्रमुख अतिथी म्हणून आमदार मंजुळाताई गावित, नगराध्यक्षा डॉक्टर योगिताताई चौरे, डॉक्टर शुभांगी कोतकर, डॉक्टर शीतल काळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सविता बर्गे, दिव्या बर्गे, रेखा जगताप, सुवर्णा पाटील, माधवी गांगुर्डे, श्रद्धा शिरसाट, पुष्पा देशमुख, सुरेखा गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये आमदारांपासून नगराध्यक्षा तसेच उपस्थित सर्व महिलांनी सहभागी होत कार्यक्रमासाठी आपला सहभाग नोंदवला। संगीत खुर्ची या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये शीतल बदानी यांनी बाजी मारत मानाची पैठणी जिंकली। उपविजेत्या भाग्यश्री कासार यांनाही मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन गौरवण्यात आले। इतर विजेत्यांमध्ये मेघना गांगुर्डे, रोहिणी पाटील, उर्मिला पगारे, निवेदिता हेलाव यांनी यश मिळवले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरातील महिलांसाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याची भावना यावेळी महिलांनी बोलून दाखवली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रुपाली पाटील यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक पूनम मराठे, प्राध्यापक कल्पना बहिरम, तृप्ती देवरे यांनी करून दिला। प्राध्यापक स्नेहल पगारे, स्नेहल पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर चेतना माळवदे यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद गांगुर्डे, प्राध्यापक स्वप्नाली आहिरे, प्राध्यापक गायत्री देशमुख, शिक्षिका प्रियंका दशपुते, सपना बटवाडा, जयश्री बुवा, चेतना वाळवंदे, दिव्या पाटील यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमासाठी पिंपळनेर आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। या विद्यालयात इयत्ता 5वी ते 12वी जे आपले नातू भाऊ शिकत असतील त्याच माता पालकांना कारण नियम महत्वाचे आहे। बॉटलमध्ये तो ग्लास ओतायचा आहे, ज्याचं जास्तीत जास्त पाणी त्या बॉटलमध्ये भरलं जाईल तो विजेता स्पर्धक राहील। आणि या विद्यालयात इयत्ता 5वी ते 12वी जे आपले नातू भाऊ शिकत असतील त्याच माता पालकांना